तिसाई आणि मरुई ठेवलेली आहे. हे बघा पाहू शकता. आम्ही देवीचा मानपान करतो म्हणजे पोपट देतो. बोला आई माऊलीचा. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीर या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत बोरखार गावात. बोरखार गावात निघणार आहे तिसाई आणि मरियाईची पालखी. तोच जल्लोष बोरखारकरांचा दाखवण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न असणार आहे. सो चला थेट जाऊया बोरखार गावात आणि करूया व्हिडिओला सुरुवात. चला तर मंडळी थेट आलो बोरखार गावात आले आहेत आणि डेकोरेशन पाहू शकता. हा एंट्रन्सला तुम्हाला डेकोरेशन पाहायला भेटणार आहे आणि वर तुम्हाला छत्र्या असणार आहे आणि तिसाई मरुई पालखी असणार आहे. पाहू शकता तुम्ही फुल ऑन जल्लोष असणार आहे. साधारण मंडळी थेट आलेलो आहोत. आता जाणार आहोत आतमध्ये आणि राईट साईडला तुम्हाला मंदिर पाहायला भेटणार आहे. हा बघा एंट्रन्स असणार आहे. नम्रतेची विनंती आहे, हे जे ड्रेस लावले याच्यावर कोणीही चढू नये. मंडळी पाहू शकता हा मंदिर असणार आहे. कोणी चढण्याचा प्रयत्न केला त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इकडे पाहू शकता छत्र्या असणार आहेत. हा जेव्हा पालखी निघणार आहे त्याच्या समोरला असणार आहे. आणि इकडे तुम्हाला मस्त असं बँजो असणार आहे, ऑर्केस्ट्रा असणार आहे. आणि इकडे तुम्हाला मंदिर पाहायला भेटतोय. मंडळी आलेलो मंदिरामध्ये आणि पाहू शकता मंदिराचा बघा तिसाई मरुई महत्त्वाची सूचना, जेव्हा आपली पालखी आरती झाल्यानंतर तर मंडळी आतमध्ये एंट्रन्स करूया. आणि पालखी मस्त अशी सजवलेली आहे. पाहू शकता तुम्ही मयूर असणार आहेत आणि पालखी मस्त सजवली आहे. आणि पालखीच्या आतमध्ये तिसाई आणि मरुई ठेवलेली आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. ऑलरेडी मुखवटे दोन्ही ठेवलेले आहेत आणि पालखी पूर्ण सजवलेली आहे. आणि पालखी पाहू शकता मस्त अशी सुरेख अशी सजवलेली आहे. मंडळी गाभाऱ्यात जाऊया आणि गाभाऱ्यात तुम्हाला पाहायला भेटणार आहे तिसाई आणि मरुई पाहायला भेटणार आहे. आणि मस्त सुरेख अशी सजावट केलेली आहे. दोन्ही साईडला तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे. आणि मध्ये आतमध्ये पाहू शकता तुम्ही तिसाई असणार आहे आणि मरुई असणार आहे. मंडळी पाहू शकता दोन्ही आईंना मानपान दिलं आहे, म्हणजे साडी आणि नारळाची ओटी भरलेली आहे. आणि इकडं मस्त अशा वेण्या दिलेल्या आहेत दोन्ही आईंना. मंडळी पाहू शकता तुम्हाला इकडं एक साईडला तुम्हाला तिसाई पाहायला भेटणार आहे आणि एक साईडला तुम्हाला मरुई पाहायला भेटणार आहे. दोन्ही बहिणी पाहायला भेटणार आहेत. मंडळी पाहू शकता इकडं तुम्हाला एंट्रन्सला मस्त असं डेकोरेशन, म्हणजे फोटोशूट वगैरे करायचं असेल तर तुम्हाला मस्त असं सिनरी बनवलेली आहे. आणि या साईडला पालखी असणार आहे. बहुतेक जण सज्ज झालेले आहे. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे.
जाता जाता मानपान केला जातोय. काही मानपान करणार आहेत, पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी, थेट आलेलो बोरखार गावात. दादा आपलं नाव? लीलाधर डाके. ओके. आणि हा पालखी सोहळा कसा असणार आहे? म्हणजे पालखी सोहळा हा खूप आनंदाने साजरा आता होणार आहे. ओके. ते आता देवीची आता आरती झालेली आहे. आता इथं प्रस्थान बरोबर 12 वाजता देवीतून मंदिरातून पालखी काढण्यात येणार आहे. आणि ही मिरवणूक कोणती असणार आहे? कोणत्या देवीची असणार आहे? ही मिरवणूक आहे आमच्या तिसाई मरुआई मातेची आहे. ओके. आणि किती वर्षाची परंपरा असणार आहे ही तरी आता माझ्याप्रमाणे तरी 10-15 वर्षे मी सतत मंदिरात पण आहे आणि कमिटीवर पण आहे. ओके. आणि ही पालखी निघाली 12 नंतर पालखी निघणार. हा. मग त्याच्यानंतर पूर्ण गावभर फिरते का? हो, पूर्ण गावभर फिरते आणि लेडीज पूर्ण 5 वाजेपर्यंत पूर्ण लेडीज पण नाचत असते रिटर्न सोबत. मंदिरात कधी येते मग? मंदिरात सकाळी 10 वाजता येते. ओके. कारण त्याच्यानंतर कार्यक्रम मंदिरात आली नाही त्याशिवाय आरती होणार नाही आणि पुढचा कार्यक्रम होणार नाही. आरती झाल्याकडे पहिला आम्ही देवीचा मानपान करतो, म्हणजे पोपट देतो. नंतर मग कुठला जे गावकीचे असले ना, मग ते करतून आम्ही प्रोग्राम आणि कोणाचे मानपान असतात, मुलं बिलं जोपायचे, ते नंतर मग प्रोग्राम होतात. ओके. आणि नंतर मग सांगता होते पूर्ण सोहळे. नंतर संध्याकाळी मग 5 वाजता आम्ही देवीचे एक काठी काढतो, ती पूर्ण गावाचे भोवताली फिरवतो आणि संध्याकाळी मग ती 7 वाजता मंदिरात मध्ये येते ओके. पूर्ण. ओके. ओके दादा. आणि संध्याकाळचे 10 वाजता मनोरंजन कुठला तरी कार्यक्रम असते आमच्या. ओके. आणि सांगता होते पूर्ण सोहळे. हो. ओके का?
मंडळी आलेलो आहोत बोरखार गावात आणि पाहू शकता मस्त असा गेटअप केलाय सर्वांनी. तर काका या पालखीबद्दल काय महत्व असणार आहे आपलं? हे आमची जिसाई मरवाई आमच्या आराध्य दैवत आहे. हाकेला पावणारी नवसाला धावणारी अशी आई आमच्या आईची ख्याती आहे. त्यातच आमचं तिसाई मरवाई आरती मंडळ 28 वर्ष मंडळाला पूर्ण होऊन 29व्या वर्षावर आम्ही पदार्पण केलेलं आहे. आणि ही जी आमची मंडळी आहे ही जवळजवळ 10 वर्ष झाले पालखीच्या सोबत आम्ही खांदा घालेला असतो. आता पालखी निघण्यापासून ती सकाळी 9:30 वाजेपर्यंत ही सगळी मंडळी आमच्या पालखीच्या सोबत आईच्या पालखीच्या सोबत सतत असते. आणि तुम्ही मस्त असा लुक केलात, आज वारकरी लुक केलात, तर काय विषय होता वारकरी करण्याचा? नाही, काहीतरी प्रत्येक वर्षी नवीन पाहिजे होतं. गेल्या वर्षी कोळी लुक होता, त्यावरी वारकरी संप्रदाय करायचा होता. सगळ्यांच्या मध्ये तो वारकरी संप्रदाय केला. ओके, बोला आई माऊलीचा मरवाई माते की जय, तिसाई माते की जय. ओके, बोला रामकृष्ण हरी. पाहू शकता मंदिरावर तुम्हाला कोंबडा पाहायला भेटणार आहे.
माऊलीचा कोंबडा असणार आहे. हा बघा कसला मोठा आहे.
चला तर मंडळी, फायनली आता पालखी उचलण्यात येणार आहे. तोच क्षण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जल्लोष पाहायला भेटणार आहे बोरकरकरांचा.
फायनली कसा जल्लोष वाटला बोरखारकरांचा? मला तर एक नंबर वाटला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.